3 लेडीज होते आतमध्ये बसलेले, फक्त लहान मुलगा होता एक छोटा. पूर्ण नुकसान झालं, घरातले भांडे वगैरे सगळं उडून गेलं, सगळं बनवलेल्या वस्तू सगळ्या गेल्या. याला खात घातलं, पाणी दिलं, आम्ही फवारली 2-3 बाऱ्या आणि आता शेवट हे पडून गेलं. गेल्या 4 दिवसांपासून बीड जिल्ह्यात सूर्य अक्षरशः आग उकत आहे. प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असतानाच आता अवकाळी वादळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिलाय. आष्टी तालुक्यातील करेवड गाव येथे बुधवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने गावाला चांगलाच तडाखा बसला. अनेक शेतकऱ्यांच्या घरांवरील छप्पर उडून गेले. आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले, तर काही कुटुंबे उघड्यावर आली आहेत. या सर्व परिस्थितीचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आज मराठीचे मुख्य संपादक अविशांत कुमकर यांनी. पाहुयात. जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील करेवड गावमध्ये सध्या आहे. काल दुपारी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं. आपण बघू शकता की मी या सैनिकाच्या घराच्या परिसरात आहे आणि त्यांच्या एकीकडे देशाचं संरक्षण करणारे सैनिक, तर दुसरीकडे अवकाळीच्या पावसामुळे शेतकरी असणारे या सैनिकाचं घर असं उघड्यावर आल्याचं आपण बघू शकतो. वास्तव दृश्य की पूर्णपणे घरातलं जे साहित्य संसार आहे अशा पद्धतीने उघड्यावर आल्याचं हे दृश्य आपल्याला पाहावयास मिळते. वर्षभर शेतकरी कष्ट करतो आणि हातातोंडाशी आलेला घास अचानक निसर्ग हिरावून घेतो. त्यामुळे शेतकरी कुठेतरी अडचणीत आल्याचं वास्तव दृश्य आपल्याला पाहावयास मिळते. पत्र्याचं हे शेड होतं आणि असं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले, पूर्ण उखडून बाजूला पत्रे गेलेले. ते आपल्यासोबत या ताई आहे, त्यांच्याशी आपण बोलूया की कशा पद्धतीने तुमचं नुकसान झालं, काय सांगाल? ते एकदमच 1-1.5 वाजता वारं आलं, पूर्ण पत्रे वगैरे उडून गेले. 2-3 लेडीज होते आतमध्ये बसलेले, फक्त लहान मुलगा होता एक छोटा. पूर्ण नुकसान झालं, घरातले भांडे वगैरे सगळं उडून गेलं, सगळं बनवलेल्या वस्तू सगळ्या गेल्या. असं घरात काही असं नाही, कपडे वाऱ्याने गेले, सगळे ओले वगैरे झालं, काहीच राहिलं नाही घरामध्ये. पण अचानक आलेल्या या वादळामुळे जवळपास लहान लेकर वगैरे असतात, जर उडून लागला असतं तर दुसरं काही घटना घडली नाही दुर्दैवाने, काय सांगा? हा तेच ना, एक गरोदर लेडीज होती, छोटा लहान मुलगा 2 वर्षाचा, तो घरामध्ये होता. बस जीवितहानी झाली नाही एवढंच आम्ही सांगतो, काही झालं नाही. बाकी गावामध्ये अजून काय काय नुकसान झाले? आपल्यासोबत या गावचे सरपंच आहेत परिवंत गायकवाड, त्यांना विचारू की काय काय नुकसान झालं, अवकाळी पाऊस झाला काल, काय सांगा? यामध्ये गावामध्ये बरेच लोकांचे पत्रे उडून गेले, संसारूपी जे वस्तू आहेत हे पण खराब झालेले आहेत, शालेय साहित्य आणि बरेच फळबागाचं हे नुकसान झालेलं आहे. आम्ही शासनाकडे आणि दसाहेबाकडे विनंती केलेली की या लोकांना तात्काळ मदत मिळावी शासनाची आणि पुरेपूर मदत मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही पाठपुरावा करतो आणि ती लवकर तात्काळ मिळावी ही आम्ही प्रशासनाला विनंती करतो. एकूणच आपण बघितलं की पूर्णपणे हा संसार त्यांचा उघड्यावाला आहे. जे काही त्यांनी साहित्य बनवलं होतं ते अशा पद्धतीने अस्तव्यस्त पडलेले आहे. आपण आंब्याच्या कैऱ्या बघू शकता, पूर्णपणे संसार उघड्यावर आलेला आहे. तात्काळ शासनाने पंचनामे करावेत आणि या गावातल्या परिसरामध्ये उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील करेवडगावच्या परिसरामध्ये सध्या मी आहे आणि काल दुपारी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले. या गावामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडलेत. आंब्याच्या झाडाखाली अशा पद्धतीने सडा झाला. आपण बघू शकतो की शेतकऱ्याला वर्षभर कष्ट करावं लागतं आणि अचानक आलेल्या वादळामध्ये ही हातातोंडाशी आलेला घास पूर्णपणे हिरावून घेतल्याचं वास्तव दृश्य माझ्या तुम्ही समोर बघू शकता की अशा पद्धतीने सडा पडलेला आहे. शेतकरी आहेत, त्यांना विचारू, काय सांगाल बाबा, कसा पाऊस होता आणि काय काय नुकसान झालं, काय सांगा? आंब्याचं नुकसान झालं, अजून लिंबण्याचं नुकसान झालं. वादळ आलं ती झाडं मोडून पडली आमची. तर काय वर्षभर आता तुम्ही हे ह्याला कष्ट करता, काय काय ह्याला खतपाणी केलं होतं आणि आता तुमचं ह्या पूर्णपणे पाड लागला आणि याच्यानंतर तुम्ही विक्रीसाठी सज्ज झाला होता, काय सांगा? याला खात घातलं, पाणी दिलं, आम्ही फवारली 2-3 बाऱ्या आणि आता शेवट हे पडून गेलं. वावदाना म्हणून कावदाना. बघितलं तुम्ही की एक तर शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही. कांदा लावो तर कांदा 25 पैसे आणि 1 रुपयाचा भाव सध्या सुरू आहे आणि तिकडं मंत्रालयात मात्र बसून मंत्री मोठ्या घोषणा करत असतात
शेतकऱ्याच्या बांधावर जर आलं तर असं वास्तव दृश्य आपल्याला पाहावयास मिळत असतं. काय मागणी कराल बाबा? कोण आलं होतं का? पंचनामे वगैरे झाले का? आता तुमची काय मागणी? पंचनाम्याला कोणीच आलं नाही. पण आता काय सरकार देईन ती मागणी आम्ही काय करणार. आता किती याच्यातून किती तुम्हाला पैसे वगैरे भेटले असते? वर्षभर किती खर्च आला? वर्षातून नाही म्हणलं तरी 60-70 हजार रुपये भेटले ते सगळ्या झाडांचे. आता ह्याचा काय उपयोगच नाही. याचा उपयोगच काय आहे आता याचा. या अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की एकदम पूर्णपणे हा पाड झालेला आहे. आता उतरल्यानंतर ही विक्रीसाठी काही दिवसात सज्ज झाली होती, परंतु आता हे पूर्णपणे खराब झालेले आहेत. शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. या गावामध्ये अनेक ठिकाणी असंच दृश्य आपल्याला पाहावयास मिळते. तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्याला मदत मिळावी अशी शेतकरी मागणी करत आहेत. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.